झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण पाहता भ्रष्टाचाराचा चिखल या आधीच्या भागामध्ये आपण संस्काराचा मुद्दा अरविंद इनामदारांनी जो मांडला त्याविषयी बोलत होतो. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. वाल्या कोळ्याची वाल्मिकीची कथा आपल्याला माहिती आहे. त्याच्या परिवारानं शेवटी सांगितलं की तुझ्या या पापात आम्ही सहभागी नाही. असा एक तरी सरकारी अधिकारी महाराष्ट्रात असेल का? अशी एक तरी सरकारी अधिकाऱ्याची पत्नी, मुलं, त्याचे भाऊबंद असतील का, त्याचे आई वडील असतील का की जे आज महाराष्ट्रात उभं राहून सांगतील की बाबा रे तुझ्या एवढ्या बेहिशोबी मालमत्तेची आम्हाला लाज वाटते? पण असं एक उदाहरण झालंय तुम्हाला सांगतो, आणि ते मला तर महाराष्ट्रातलं माहित नाही, पण मला वाटतं बिहारमध्ये एका मुलानं आपले वडील इतके भ्रष्टाचार करतायत आणि त्यानं चक्क सांगितलं, लिहून बरं का, पत्र पाठवलं अँटी करप्शनला की असा माझे वडील जे आहेत ते अत्यंत भ्रष्टाचार करतात, पैसे कमवत आहेत वाटेल त्या मार्गानं. अशी मंडळी आहेत, असं नाही तसं नाही आहेत. आपल्याला तुम्हाला सांगतो, देर आर सो मेनी पीपल. खरं म्हणजे माझी खात्री आहे की यांच्यापैकी अनेकांच्या म्हणजे बायकांना, मुलांना, आईला किंवा बाकीच्या नातेवाईकांना सुद्धा ते आवडत नसेल. परंतु आज एक आपल्या सोसायटीमध्ये एक विशेष गंमत झालेली आहे आणि ती म्हणजे चंगळवाद झालाय. तुम्हाला लक्षात ठेवा, आज कुणी विचारायला तयार नाहीये की हे पैसे कसे आलेत म्हणून. आज एखादा मोठा इंडस्ट्रियलिस्ट असेल तर आपण कल्पना करा, सुप्रीम कोर्टाने त्यांना झाडलं की तुम्हाला 24,000 कोटी रुपये भरायचे आहेत, परंतु तुम्ही काही ना काहीतरी कारण काढून ते सगळं मुद्दामून डॉजिंग करताय. मुख्य गोष्ट काय मी आपल्याला सांगतो की इथे राजकीय, नुसताच राजकीय नाही तर वरिष्ठ अधिकारी, मग त्यात IAS IPS बाकीचे अधिकारी पण आले आणि त्याच्याबरोबरच इंडस्ट्रियलिस्ट, हे सगळ्यांची एक लिंक तयार झाली. आपण पहा ना मुंबऱ्यामध्ये काय झालं. त्यामुळेच मुंबऱ्याची घटना घडली. आपल्या सोबत आहेत मनोज सुतार आहेत मुंबईहून. मनोज सुतार, विचारा रोकठोक या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर, मला अरविंद इनामदार साहेबांना विचारायचं आहे. बोला सर. जर सगळीकडे सिटीजन चार्टर असतो, असं भ्रष्टाचारासाठी सिटीजन चार्टर तयार करता येईल का आपल्याला, की जेणेकरून कुठल्या अधिकाऱ्याला किती लाच द्यायची तर आपल्याला त्याच्यानुसार त्यांना त्यांची ऐपत तरी कळेल. आणि यांना खरंच 6वा वेतन आयोग, 5व्या वेतन आयोगानुसार यांना फरक देण्याची गरज आहे का? अरविंद इनामदार, अतिशय भेदक प्रश्न आहे. ते म्हणले सिटीजन चार्टर सारखा एखादा भ्रष्टाचाराचा चार्टरच का बनवू नये आणि त्याहीपेक्षा यांना 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग कशा करता द्यायचा? एवढे पैसे खातायत. हे मान्य आहे, ह्याच्यात काही बघायचं कारण आहे, पण आपण लक्षात ठेवा गंगोत्री कुठं आहे आपण पहा. वी ऑल अग्री विथ धिस. परंतु जी काही 10-15% जे चांगली मंडळी असतील, काम करणारी, प्रामाणिक असतील, त्यांना तुम्ही उपाशी ठेवणार आहात का? म्हणजे त्यांनाही तुम्ही डिस्वेड करणार असं करू. हा नंबर वाढला पाहिजे, हा आकडा वाढला पाहिजे, हे आपलं काम असलं पाहिजे. मुख्य गोष्ट अशी आहे की ज्या सिस्टम बद्दल म्हणजे सरकारी नोकऱ्या तिथल्या सुना चांगल्या राहू शकत नाहीत. आपण ज्या घरातल्या सासवा बिघडल्या आहेत त्या घरातल्या सुना चांगल्या राहू शकत नाहीत. एक प्रकारे अत्यंत खोचक आणि मार्मिक टिप्पणी अरविंद इनामदार यांनी त्यांच्या काहीशा रोखठोक स्वभावाला साजेशी अशी केली. आपल्यासोबत हरीश चकोर आहेत मुंबईहून. हरीश चकोर मुंबईहून आहेत. बोला, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोखठोक. नमस्कार सर, मी हरीश चकोर बोलतोय. बोला. मी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा संघटन सचिव आहे. तर आपण जो काही आता जो भ्रष्टाचाराचा चिखल हा कार्यक्रम आपल्या टीव्हीवर घेतलेला आहे चर्चेसाठी, बोला, अतिशय म्हणजे महत्वपूर्ण आणि स्वागतार्ह कार्यक्रम आहे. आम्हाला खूप आवडला आणि महाराष्ट्र राज्यातील अधिकारी महासंघाने नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. कुठेही त्याला थारा दिलेला नाही. अशा घटना ज्या घडत आहेत ते निश्चितच आम्हाला योग्य वाटलं नाही आमच्या अधिकारी महासंघाला. आमचे अधिकारी असे असतील तर त्याविषयी शासन योग्य ते नियमाप्रमाणे कारवाई केलीच पाहिजे आणि आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यापासून बोध घेतला पाहिजे की आपण जनतेचा कराच्या रूपाने पैसा पगाराच्या रूपात घेतो आणि आपण इतक्या चांगल्या प्रकारचे पगार असताना देखील अशा पद्धतीच्या सवयी आपण का लावून घेतलेल्या आहेत. आपण जनतेचे सेवक आहेत अशी आमची भूमिका आहे. महासंघ भ्रष्टाचाराला कधी, महासंघाची, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या महासंघाची नेमकी भूमिका काय हे आपल्याला हरीश चकोर यांनी सांगितलं. मला याचं विश्वंभर चौधरी यांच्याकडे. विश्वंभर चौधरी, आजचा दिवस काय अफलातून आहे बघा. एकाकडे इतकी बेहिशोबी संपत्ती, मालमत्ता मिळते की 7 दिवस त्याचं मोजदाद करायला लागेल, हे एकीकडे आहे. तर दुसरीकडे आज UPSCचे निकाल लागले. कौस्तुभ देवगाव
कौस्तुभ दिवेगावकर हा लातूरचा मुलगा 15वा आला, योगेश निरगुडे 130वा आला, प्रीती गणपते 161, विजय कुलंगे 176, तर नेहा देशपांडे 204. या मुलांना काय वाटत असेल आज हा अधिकारी बघून? कुठले आदर्श त्यांच्या समोर असतील? ही सगळी मंडळी आज या सेवेत IAS या बिरुदाकरता येत आहेत की जे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. परंतु पूर्वीच्या काळी ICS होतं, आता IAS आहे. त्या ICSचा अर्थ आय कलेक्ट आणि IASचा अर्थ आय एम शेमलेस असा झालेला आहे का? काय प्रतिक्रिया आपली? मी आपल्याला सांगेन की नवी पिढी जी येणारी आहे, मला एक बरं वाटतंय की ते सगळं माहीत असूनही येत आहेत आणि त्यातले काही लोक खूप चांगलं काम करतात, हेही मी आपल्याला सांगेन नक्की. पण मला महत्वाचा मुद्दा वाटतो जो आत्ताच्या सेगमेंटला आधी आपण बोललात आणि इनामदार सर बोलले, प्रश्न संस्कारांचा आहे. आमच्याकडे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आमच्याकडे कोण नाही संस्कार द्यायला. अगदी वेदकाळापासून आमचं श्रीसूक्त सांगतं की लक्ष्मी मानपगामिनी, न जाणारी लक्ष्मी मला दे, जी सूर्यासारखी प्रखर मार्गाने आलेली परंतु चंद्रासारखी शीतल असेल अशी. आणि ज्ञानेश्वरीत आमच्याकडे जे सांगतात की वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडे निपजली कर्मसिद्धी, फळ आलेलं ते सुद्धा सहज सोडावं हे सांगणारे. पण मला आश्चर्य वाटतं की कदाचित सगळ्यात जास्त अध्यात्म असल्यामुळे आपण सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराच्या यादीत आहोत की काय, असं मला कधी कधी वाटायला लागतं. आणि त्याच्या मुळाशी हाव आहे, त्याच्या मुळाशी वाल्या कोळ्याच्या कुटुंबाची जी मेंटॅलिटी होती ती आहे. एक गाडीनंतर दुसरी गाडी पाहिजे, दुसऱ्या गाडीनंतर तिसरी पाहिजे. उदयजी, आजच्या जर जीवनाचं एक सूत्र एका वाक्यात सांगायचं झालं तर आज लोकांना सुख हवं आहे परंतु आनंद नकोय, जो छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळतो. भ्रष्टाचाराबरोबर येणाऱ्या पैशाचं ब्लड प्रेशर त्यांना पाहिजे, संतती चांगली निघत नाही, रात्र दारूच्या अड्ड्यावर बसून किती खायचे कसे खायचे याचं प्लॅनिंग करण्यात आयुष्य जातं, धड कुटुंबाबरोबर राहू शकत नाहीत. साधा 5,000 पगार असणारा प्रामाणिक माणूस हा 5 कोटी महिन्याला खाणाऱ्यांपेक्षा खूप आनंदी आहे, हे आम्हाला कळत नाही. पैशाचं वाढलेलं अवास्तव महत्व आणि हावरटपणा, चंगळवाद जो इनामदार सर म्हणाले, मला वाटतं त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. म्हणून एक सूचना फक्त मी करीन, महाराष्ट्र शासनाने नव्हे भारत सरकारने सुद्धा शक्य असेल तर चांगल्या आध्यात्मिक गुरुचा 2 तास शनिवारी सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं पाहिजे. अर्थात हा गुरु आणता नाही तो भ्रष्ट नाही हे लक्षात म्हणजे करावं, नाहीतर हे त्या गुरुलाही मॅनेज करतील आणि खोटं सर्टिफिकेट आणतील 2 तासाचा तास केला म्हणून. परंतु चांगली आध्यात्मिक शिकवण, भारतीय परंपरेचं योग्य ते शिक्षण, मला वाटतं हा विषय दुर्लक्षित आहे. आज योगासनं वगैरे बऱ्याच ठिकाणी शिकवतात, त्याच्या जोडीला आध्यात्मिक प्रेरणा 2 तासाची एखाद्या गाजलेल्या माणसाकडून, म्हणजे आता पांडुरंग शास्त्रींसारखे लोक होते आपल्याकडे, धर्माधिकाऱ्यांसारखे होते, अशा एखाद्या संताकडून चांगल्या खऱ्या अर्थाने हे द्यायला हरकत नाही. मला असं वाटतं हा प्रयोग करून पाहावा शासनाने. तुम्हाला काय वाटतं, भ्रष्टाचाराचा चिखल त्याच्या कर्दमात इतकी म्हणजे अक्षरशः डोळ्यापर्यंत, खालपासून डोळ्यापर्यंत रुतलेली मंडळी, एवढी भिनलेली ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्या DNA मध्ये भ्रष्टाचार आहे, ती माणसं अशा प्रकारच्या एखाद्या आध्यात्मिक सेशन्सनं सुधारू शकतात असं वाटतं आपल्याला? मला नाही वाटत ते. म्हणजे आमचे चौधरी साहेब म्हणतायत, आमचे मित्रच आहेत ते, त्यांचा आशावाद जबरदस्त आहे. आपल्याला सांगतो, पहिली गोष्ट जर काय व्हायला पाहिजे की भ्रष्टाचार करणं हा महागडा धंदा व्हायला पाहिजे, अत्यंत महागडा झाला. कसा करणार? शिक्षा ताबडतोब झाली पाहिजे, कारण शेवटी माणसावरती कशाचा परिणाम असतो आपण लक्षात ठेवा. नैतिकता माणसावरती कशावरती येते? एक पहिलं म्हणजे त्याचं धार्मिक, फार महत्वाची गोष्ट आहे आपल्याला सांगतो. त्याच्यानंतर सामाजिक आणि त्याच्यानंतर त्याच्या असलेल्यावरती असलेला एक नैतिक दबाव आणि त्यानंतर असलेला कायद्याचा दबाव. आपण तिन्ही गोष्टी कोळून प्यालोत आपण लक्षात ठेवा. कधीही आपण ते थांबवलेलं नाही. धार्मिक दबाव असेल, नैतिक दबाव असेल, सामाजिक दबाव असेल. आता सामाजिक दबाव राहिलेला नाही, नैतिक दबाव तर अजिबात राहिला नाही. मग राहिला कुठला दबाव? तर दबाव राहिला तो फक्त कायद्याचा दबाव आहे. आणि एकदा ह्यांना आज जाऊ देत, तुम्हाला सांगतो 5-5, 7-7, 10-10, 20-20 वर्ष ह्यांचे सगळे पैसे पहिल्यांदा जप्त करून घ्या. जेवढी बरं का नोन अननोन यांची संपत्ती आहे ती जप्त करून घ्या. त्याच्यानंतर ह्यांना 8-10 वर्ष जाऊ द्या आतमध्ये आणि बघा, आपल्याला सांगतो ह्याचं कमी नाही झालं तर जोपर्यंत सरकारी आणि अजून खडी फोडायला जात नाहीत अशा प्रकारची सूचना. आणि माझं दुसरं म्हणणं असं आहे की आपली निवडणुकी सिस्टममुळे आलेला भ्रष्टाचार फार मोठा आहे. आज आपण काय करतो? आज आपण पाहिलं असेल की देशामध्ये 15 ते 20% MPs म्हणजे राजकारणाचं जे होणारं गुन्हेगारीकरण आहे, खरं म्हणजे त्यावेळेला बरं का ह्या आमच्या सगळ्याच कॉन्स्टिट्युशनल फादरच्या लक्षात आलं नाही की याचं फार मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण होणार आहे.
त्या गुन्हेगारीकरणाच्या मुळाशी आता भ्रष्टाचार आहे. आपल्या सोबत अनिरुद्ध जोग पणजीहून आहेत. अनिरुद्ध जोग विचारा रोखोक या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा आपला प्रश्न. अनिरुद्ध जोग इनामदार साहेब, आपण धुळ्याला होता त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो आणि त्यावेळेला आपल्याबद्दल आख्यायिका ऐकलेली आहे की आपण एवढे स्ट्रिक्ट होता, बहुतेक 69-70 असेल. आणि माझे वडील त्यावेळेला होम इन्स्पेक्टर होते धुळ्याला आणि नंतर आम्ही धुळ्याला आलो आणि माझे वडील आणि आम्ही सर्वजण तुम्हाला धुळ्यात आणण्याचा प्रयत्न करत होतो. आयजीपी त्यावेळेला आयजीपी नव्हते, सिनियर एसपेक्टर होते. पण मध्ये मग तुम्ही रिझाईन का झाला? खरं म्हणजे भ्रष्टाचार तुम्ही जर असता तर तुम्ही कंट्रोल करू शकला असता. काय वाटतंय आपल्याला एक मिळाली मोठी कॉम्प्लिमेंट आहे तुम्हाला आणि विश्वंभर चौधरींना, दोघांना लोकांच्या कॉम्प्लिमेंट मिळतात. कारण आज जगात अशा तेवणाऱ्या वाती आणि मशाली फार कमी होत आहेत. त्यांचं झुंजणं एकाकी होत चाललंय. झुंज एकाकी असली तरी मला असं वाटतंय की लोकांचा एवढा, तुम्ही असाल किंवा तुमचे आमचे विश्वंभर चौधरी असतील किंवा बाकीचे कोणी असतील जे प्रामाणिक, जर लोक त्यांना इतक्या वर्षानंतर सुद्धा जर आठवण ठेवत असेल तर हे कितीतरी म्हणजे लाखो कोटी रुपयापेक्षा जास्त नाही का? अतिशय अगदी बरोबर आहे तुमचं की शेवटी लाखो रुपयापेक्षा हे महत्वाचं आहे. शेवटी लक्षात घ्या, पालख्या ज्ञानेश्वरांच्या निघाल्या, तुकारामांच्या निघाल्या, त्यांच्या काळातल्या बडव्यांच्या निघाल्या नाही. त्याविषयीच आपण बोलणार आहोत एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा G24 तास. आपण पाहताय भ्रष्टाचाराचा चिखल. G24 तास, एक पाऊल पुढे.